नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दांगट फॅमिली इन युरोप. तर मी आहे स्नेहल आणि मी पुण्याची आहे. मी आणि माझी फॅमिली या चॅनलवरती वेगवेगळे विषय घेऊन येत असतो जर्मनीमधून. तर त्यातले काही विषय म्हणजे आमचे ट्रॅव्हल किंवा जर्मनीबद्दल माहिती, इथल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर किड्स, लहान मुलांच्या काही काही ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आमच्या डेली रुटीन सुद्धा. तर ह्या गोष्टी घेऊन मी येत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी हे सांगणार आहे की इथे तुम्ही येत असताल शॉर्ट टर्म राहण्यासाठी किंवा लॉंग टर्मसाठी, तर काय काय तुम्ही भांडी घेऊन यायला पाहिजेत किंवा काय काय किचनवेअर घेऊन यायला हवं. तर ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी आम्हाला खूप कमी सोर्सेस होते. यूट्यूबवरून आम्ही वेगवेगळी माहिती मिळवायचा प्रयत्न करत होतो की काय काय घेऊन जावं. त्यात आमच्याबरोबर मुलं असल्यामुळे एक आम्हाला हे माहिती अंदाज होताच की आपल्याला खूप सारी भांडी, खूप किचनवेअर घेऊन जायचे. कारण जेव्हा आपण 2च माणसं असतो त्यावेळी किचनमधल्या म्हणजे मॅनेज होऊ शकतं. आपल्याला इथे सगळी भांडी पूर्ण किचन सेट करेपर्यंत आपण बाहेर खाऊ पण शकतो. पण जेव्हा मुलं असतात तेव्हा आपल्याला आल्या दिवसापासून, आल्या क्षणापासून बनवावं लागतं. तर त्यामुळे आम्ही भरपूर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलेला. पण यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज आहेत अवेलेबल, ज्याच्यावर कोणती भांडी आणावी ते सांगितले किंवा पॅकिंग लिस्ट सांगितलेले आहे. पण मराठीमधून किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मला कमी जाणवल्या, जे नसल्यामुळे काही अशा गोष्टी माझ्याकडून आणल्या गेल्या की ज्याची खरंच गरज नव्हती. त्या इथं ऑलरेडी, आता जेव्हा आम्ही मार्केटमध्ये फिरतो तर इथं ऑलरेडी दिसतात त्या गोष्टी की ह्या गोष्टी तर आहेत इथे. तर हे नसते आणल्या तरी चाललं असतं, तेवढंच वजन सेव्ह झालं असतं आणि त्याच्याऐवजी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी आणता आल्या असत्या. तर मग असा विचार आला की आपण आता हा व्हिडिओ करू, ही माहिती घेऊन येऊ की खरंच अशा कुठल्या गोष्टी, अशा कुठल्या चुका ज्या आम्ही केल्या त्या तुम्ही टाळू शकता आणि कमी सामान किंवा त्याच्या रिप्लेसमेंट तुम्ही काहीतरी महत्त्वाचं सामान घेऊन येऊ शकता. तर त्याबद्दल आज मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी हे सांगू इच्छिते की इथे इंडक्शन बेस्ड भांडी तुम्ही चूज करा जेव्हा येतात तेव्हा. साध्या गॅसवर चालणारी भांडी असतील तर त्याचा उपयोग होणार नाही. प्रेशर कुकर आणि प्रेशर कुकर आणताना आता मी तुम्हाला दाखवेन की मी कुठले आणले ते. तर प्रेशर कुकर आणताना हे नक्की लक्षात ठेवायचे की त्याच्या रिंग्स एक्स्ट्रा घेऊन यायच्या, कारण त्या इथे मिळणार नाहीत. आणि प्रेशर कुकर इथे मिळतील पण इथले वेगळ्या प्रकारचे असतात, आपल्यासारखे नसतात. आणि तुम्ही जर ऑनलाईन घ्यायचे ठरवले तर त्याची कॉस्ट पण जास्त असते. तर त्यामुळे प्रेशर कुकर हा मस्ट आहे, तो आणाच. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि भाज्या पण तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल तर मग तुम्ही एक छोटा कुकरसुद्धा ठेवू शकता, 3 लिटर किंवा 1.5 लिटरचा. तर मी येताना 2 कुकर आणलेले आहेत. एक आहे लिटरचा आहे आणि याच्यामध्ये शक्यतो मी भाज्या बनवायला सुद्धा ह्याचा वापर करते. त्याचबरोबर राईस किंवा वरणसुद्धा ह्याच्यात होतं. आणि हा एक आहे, हा 5 लिटरचा आहे. तर जेव्हा नुसतं वरण भात लावायचा असतो किंवा भाज्या डब्यांमध्ये काय लावायचं असतं त्यावेळी हा कुकर वापरते. आणि जेव्हा तुम्ही मोठा कुकर आणता तेव्हा डबे आणायला विसरू नका. तर कुकर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे मिक्सरसुद्धा इथे मिळतात, पण इथले एकतर महाग असतील आणि त्याच्यात व्यवस्थित बारीक होत नाही. म्हणजे आपल्याला जे लागतं, जेवढं बारीक वाटणं वगैरे आपण करतो तर तेवढं होत नाही. त्यामुळे मिक्सरसुद्धा घेऊन या. आपल्या इथे चेक करू शकता तुम्ही जेव्हा घेता तेव्हा की किती वजन आहे आणि त्यातल्या त्यात जर स्वस्त लाईट वेट असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. मिक्सर आणताना महत्त्वाची गोष्ट किंवा एक इथे येताना महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ॲडॅप्टर्स. तर इथले जे प्लग असतात ते वेगळे असतात. युरोपियन स्टँडर्ड म्हणजे आपल्या ज्या पिन असतात त्या ह्याच्यात बसत नाही. तर त्यामुळे ॲडॅप्टर घेऊन येणं महत्त्वाचं आहे. तर हा आहे ॲडॅप्टर. तर हे इथं असं पिन असतात, हे असं इथे युरोपियन स्टँडर्डप्रमाणे हे असतं आणि याच्यात मग आपण आपल्या पेन घालू शकतो. तर हे मिक्सर जेव्हा तुम्ही आणताय किंवा इस्त्री वगैरे, पण त्या बाकीच्या गोष्टी झाल्या, आता आपण किचनबद्दलच फक्त बोलतोय. तर मिक्सरसाठी हे ॲडॅप्टर तुम्हाला लागणारच आहे. रवी आणायला, म्हणजे ज्याने आपण वरण हटतो ती रवी एक
तुम्ही पॅक करू शकता. इथे ब्लेंडर्स पण मिळतात, तर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर इथे आल्यावर घेऊ शकता. पण हलकी असते रवी, त्यामुळे ते आणलेली बेटर आणि स्वस्तही मिळते. इथे ब्लेंडर तुम्ही अजून त्याच्यात पैसे घालवण्यापेक्षा रवी आणलेली कधीही बेटर, आणि लाकडी असल्यामुळे त्याचं वजनही खूप नसतं. तर आपल्या इथे आजकाल छान लाकडी चमचे सुद्धा मिळतात, तर भरपूर प्रकार मिळतात चमच्यांचे. तर तुम्ही लाकडी आणण्याचा विचार करू शकता, आणि त्यामुळे तुम्हाला इथे आल्यावर वेगळे चमचे म्हणजे भाजीसाठी वगैरे घ्यायची गरज लागणार नाही. त्यानंतर म्हणजे सांडशी आणायला विसरू नका. तर मी ही अशी, ह्याला पक्कड पण म्हणतो आपण, तर पक्कड ही घेऊन आलेली आहे, कारण मला ही कम्फर्टेबल आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चपात्या किंवा पोळ्या करण्यासाठी पोळपाट लाटणं लागतंच. तर डेली यूज बदला आपली ती एक वस्तू आहे, तर लाटणं तर मस्ट आहे. पोळपाट एक वेळी मॅनेज आपण करू शकतो. म्हणजे इथं जे वुडन चॉपिंग बोर्ड मिळतात, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही लाटू शकता, किंवा सरळ ओट्यावर सुद्धा स्वच्छ करून लाटू शकता, किंवा इथे बेकिंग पॅड मिळतात. म्हणजे पिझ्झा वगैरे लाटण्यासाठी खाली एक सिलिकॉन मॅट मिळतं, त्याच्यावरही तुम्ही चपाती लाटू शकता. कारण पोळपाट आणायचं म्हणजे ते थोडं हेवी असतं, त्यामुळे ते टाळून तुम्ही यातल्या कुठला तरी ऑप्शन इथे बघू शकता. किंवा तिथून येताना जर एखादा सिलिकॉनचा, आता मी जेव्हा आले तेव्हा मी सिलिकॉनचं मॅट आणलं होतं, तर ते ॲमेझॉनवर मिळतं, आणि त्याच्यावर मी चपात्या लाटते. फक्त लाटणं मी घेऊन आलेली होती. त्यानंतर तांब्या आणायला विसरू नका एखादा, की जेव्हा म्हणजे कधी कधी आपल्याला लागतो काही गोष्टींसाठी, समजा पूजेसाठी वगैरे, तर त्यावेळी त्याचा उपयोग होऊ शकतो. स्पेशली पाडव्याच्या वेळी उपयोग होऊ शकतो, त्यामुळे तांब्या नक्की ठेवू शकता तुम्ही. त्यानंतरची वस्तू आहे त्या म्हणजे भाज्या शिजवताना ज्या आपण झाकण्या ठेवतो किंवा ताटं जी आपण वापरतो, ती थोडी हलकी किंवा पातळ अशी तुम्ही आणू शकता, जी हलकी सुद्धा असतात आणि ज्याच्यात आपण पाणी घालून भाज्या शिजताना वरती ठेवू शकतो. तर त्या झाकण्या मात्र विसरू नका, कारण इथे जरी मिळाल्या तरी महाग असतात स्टीलची भांडी. आणि दुसरं म्हणजे आपल्याला पाहिजे त्याच आकाराच्या, त्या साईजचे मिळतील असं नाही आहे. तर तुमची जी पातेल्यांची साईज असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की आपल्याला या आकाराची भांडी लागतात, तर तशा तुम्ही झाकण्या घेऊन येऊ शकता. ह्या अशा मी झाकण्या घेऊन आले होते. एकदम हलकी ताटं आहे ती, आणि ही बरोबर बसते भांड्यांवरती, कढईवरती. त्यानंतर झारा म्हणजे तळणीसाठी आपण जो चमचा वापरतो किंवा झारा म्हणतो, किंवा आजकाल जाळीचं मिळतं, तर तेही तुम्ही घेऊन येऊ शकता. तर मी सुद्धा ते घेऊन आलेली आहे. त्यानंतर आपण डाव किंवा वरणासाठी किंवा आमटीसाठी जी पळी पण म्हणतात ते जे वापरतो, तर ती अशी. तर हे पण घेऊन या. स्टीलचे ग्लासेस मी घेऊन आली आहे. ग्लासेस इथं मला दिसले आल्यानंतर मी जेव्हा पाहिले तेव्हा आहेत, पण ते सुद्धा कॉस्टली आहेत. आणि जेव्हा तुमच्याकडे लहान मुलं असतील घरात, तर नक्की त्यांची ताटं, वाट्या, ग्लास हे घेऊनच या. कारण इथे येऊन तुम्ही शोधून हे सगळं घेत बसण्यापेक्षा ते ॲटलिस्ट 2-2 तरी किंवा 4-4 तुम्हाला तुम्ही जेवढे माणसं आहात तेवढे प्रत्येकी एक तरी तुम्ही घेऊन या. ताटं, नंतर वाट्या आणि ग्लास. तर मी ह्या अशा वाट्यांचा सेट घेऊन आलेले. इथे बाउल्स मिळतात, क्रॉकरी कुठलीच आणायची गरज नाही आहे. इथं खूप स्वस्त आणि छान क्रॉकरी मिळते. म्हणजे काचेच्या प्लेट्स, काचेच्या वाट्या, खूप व्हरायटी आहे. त्यामुळे काचेचे एकही भांडं आणायची गरज नाही आहे तिकडून येताना. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कढया किंवा पातेली, ज्याच्यामध्ये आपण भाज्या किंवा जेवण बनवणार आहोत त्या गोष्टी. तर इथे इंडक्शन किंवा हॉट प्लेट्स असतात. इथे आपल्यासारखा गॅस नसतो. तुम्ही माझ्या काही व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की गॅस कसा आहे, तर त्यामुळे इंडक्शन बेसच भांडी इथे लागतात. म्हणजे मी एक दाखवते तुम्हाला. तर हे असा बेस असलेले, किंवा काही अशी असतात ज्याला डॉट्स नसतात, पण हे हॉट प्लेटवर चालतात. तर ही अशी भांडी तुम्ही येताना मोजकीच आणली तरी चालण्यासारखं आहे. अगदी एक कढई, एक 2 पातेली एवढं आणली तरी चालणार आहे. कारण ही भांडी मी स्वतः जेव्हा इथं फिरले इथल्या मार्केट्समध्ये, तेव्हा खूप ज्या रेटला आपण तिथे घेतली त्याच रेटला इथे आहेत. म्हणजे मी पॅन वगैरे पाहिले की 12-15 युरोला वगैरे पॅन मोठे भांडी आहेत.
जर आपण 15 युरोचं किंवा 20 युरोचं जरी एखादं भांडं कन्सिडर बघितलं तरी ते 1800ला वगैरे पडतं. आणि आपल्या इथे जरी तशी तेवढी मोठी भांडी घ्यायला गेलं तरी 1500-2000ला असतातच. तर एक उदाहरण सांगते की हे भांडं मी तिकडून घेऊन आले, कारण मला माहिती नव्हतं की इथे काय कसे रेट्स आहेत. तर मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे की ज्या आम्ही चुका केल्या त्यातली ही काच आम्ही खूप सांभाळून आणली, एकदम कपड्यांमध्ये पॅक करून बॅगमध्ये भरून आणलेली. आणि हे भांडं खूप छान आहे. हे जाड एकदम ह्याचं बेस आहे, इंडक्शन बेस हे भांडं आहे. आपल्या इथे हे विनोद कंपनीचं आणि खूप छान भांडं आहे. पण मला असं वाटलं की हे मला इथे 15-20 युरोला मिळतच होतं. तर मी तेवढी जागा म्हणजे तेवढं वजन मी दुसऱ्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीला वापरू शकले असते. आणि हे मला तिथे काहीतरी 1500 पर्यंत मला हे मिळालं होतं. 1000 ते 1500 मध्ये मला याची किंमत तिथं पडली होती. तर इथेही तेवढ्याच किमतीत जर मिळत असेल तर मग इथून घेतलेलं बेटर. त्याचबरोबर ह्या अशा मी ही पण एक कढई आहे, नंतर ही एक कढई. तर ह्या अशा कढया आणल्यात. ही जी जाड बेसची भांडी आहेत ती त्यातल्या तर ठीक आहे, पण हे जे पातेले आहेत तर आपल्या इथे इंडक्शन बेस पातेले आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा शक्यतो हे असे पातळ मिळतात. हे खूप पातळ आहे. आणि मग ह्याचा प्रॉब्लेम काय होतो, आणि मग ह्या पातळ पातेल्यांचा भांड्यांचा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा तुम्ही हॉट प्लेटमध्ये ठेवता आणि त्याच्यात जरी तुम्ही तेल किंवा पदार्थ किंवा दूध वगैरे ठेवला असेल तरी ते डान्स करतात, ते हलतात भांडी. आणि मग आपल्याला त्याला बघत बसावं लागतं. ते छान असे बसत नाहीत आणि व्यवस्थित पदार्थ होत नाही. तुम्हालाही माहिती आहे की आपल्या इथे जेव्हा आपण जाड भांड्यांमध्ये स्वयंपाक करतो त्याचा फरक आणि पातळ भांड्यात केलेल्याचा फरक असतो, तर तो बघायला मिळतो. त्यामुळे इथं पातेली ही जी आता मी पातेलं दाखवलं तर अशी पातेली इथं त्याच किमतींमध्ये इथल्या सुपर मार्केट्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर पातेली एखादी 2 आणली तरी चालते. त्यानंतर मी घेऊन आले होते हे कुंडे असे. ह्यात मी 2-3 आकाराचे घेऊन आलेले. हा एक मोठा, याच्यापेक्षा छोटे असे. तर हे असे स्वयंपाक करताना उपयोगी पडतात बऱ्याच वेळ. म्हणजे आपण भजीचं पीठ वगैरे भिजवतो त्याच्यासाठी किंवा काही गोष्टी ठेवण्यासाठी, मळलेलं पीठ ठेवण्यासाठी. नंतर नाश्त्याच्या प्लेट्स, जर मुलांना तुमच्या सवय असेल किंवा त्यांच्या कुठल्या असतील प्लेट्स तर त्या घेऊन द्या. हे अक्षराचं नाश्त्याची प्लेट असल्यामुळे ते घेऊनच आलेले. आणि हे पण एक महत्त्वाची गोष्ट, फिरकी. तर करंजा म्हणजे सणांनाच आपण करतो, पण जेव्हा कधी पराठे करता आणि किंवा मोमोज वगैरे करता आणि तुम्हाला आकार त्याला द्यायचा असेल तर मग फिरकी नक्की आणा. हे पण एक महत्त्वाचं. इथे बाउल मिळतात काचेचे, ज्याच्यामध्ये पीठ मळू शकता, पण अशी हलकी फुलकी जर घरी असेल तुमच्या परत तर आणायला काहीच हरकत नाही आहे. ही म्हणजे खूपच हलकी आहे, तर मी ही मुद्दाम घेऊन आले. आणि ज्यावेळी मोठ्या भांड्यामध्ये समजा इथं जेव्हा एकत्र येणार आहेत लोक आणि मोठ्या भांड्यामध्ये मला काय बनवायचं असेल बिर्याणी वगैरे तर किंवा काही असेल तर त्याच्यावर झाकण ठेवायला हे बरं पडतं. हे एक नैवेद्याचं ताट. तर नैवेद्यासाठी तुमच्याकडे कुठलं स्पेसिफिक घरी भांडी असतील, ताटं असतील, हे किंवा असं कप्प्याचं ताट असतं तर हलक्यात हलकं तुम्ही स्टीलचं ते आणू शकता. तर हे एक माझं होतं आणि ते मी घेऊन आले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आणायलाच हव्यात. त्यात मी आता काही अशा गोष्टी बोलले की जर नाही आणल्या तरी चालणार आहेत. एक्झाम्पल, ही अशी मोठी भांडी किंवा हे कढया किंवा पातेलं हे नाही आणलं तरी चालणार आहे, ते इथं मिळतं. आणि त्याचबरोबर तव्याबद्दल बोलायचं राहिलं तर तवे सुद्धा इथे मिळतात. नॉनस्टिकचे तवे मिळतात आणि त्यात सुद्धा चपात्या होतात व्यवस्थित. त्याचबरोबर पॅन्स किंवा फ्राईंग पॅन आपण म्हणतो तर नॉनस्टिकचे वगैरे इथे मिळतात. त्यांचे पण रेट्स तेच रेट्स आहेत जसे आपल्या इथं आहेत तसेच मला इथे दिसले. पे किंवा इडली ह्या गोष्टी खायच्या म्हणजे तुम्ही सतत करत असताल तर ते नक्की घेऊन या. ते इथे तुम्हाला मिळणार नाहीत. मिळालं तरी ते महाग मिळतील. तर आप्पे पात्र, इडलीचं पात्र आणताना पण पूर्ण पात्र आणायची गरज नाही आहे. आतलं फक्त स्टँड आणलं आणि अशा मोठ्या कुकरमध्ये जरी तुम्ही
लावले इडल्या तरी होऊ शकतं. त्यामुळे फक्त आतल्या स्टँड आणलं तरी होण्यासारखं आहे. मी ह्या गोष्टी आणल्या नाही, त्या माझ्याकडून राहिलेल्या आहेत. तर ती एक त्यानंतर म्हणजे सोऱ्यासुद्धा जर तुम्ही करत असाल शेव किंवा चकल्या, सतत तुम्हाला सवय असेल ते करायची, तर तुम्ही घेऊन येऊ शकता. कारण सणावारांना मग ते उपयोगी पडेल. किंवा इतर वेळी सुद्धा मुलांना काही खाण्यासाठी स्नॅक्स करून ठेवायचे असतील तर सोऱ्या गरजेचं आहे. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणकोणत्या चुका आम्ही केल्या ज्या तुम्ही टाळू शकता. तर त्यातला पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पातेली. आम्ही खूप पातेली घेऊन आलो ज्याची खरंच गरज नव्हती आणि त्याच्यासाठी तिकडे पैसे नवी घेतली, कारण तिथे माझ्याकडे साधा गॅस होता आणि इथे इंडक्शन बेस्ड लागणार होती. मी नवी घेऊन आले, पण त्याचा काहीही उपयोग नाही, कारण ती सगळी पातळ होती आणि ते आता जेव्हा आम्ही हॉट प्लेटवर ठेवतो तेव्हा ती सगळे पातेली डान्स करतात. तर त्याचा काही उपयोग नाही. आणि इथे जेव्हा मी बघते इथल्या मार्केट्समध्ये, तेव्हा त्याच किमतीची पातेली छान जाड बेस्टची इथे मिळतात. त्यामुळे पातेली ही आमची पहिली चूक. दुसरं म्हणजे पॅन. तर मी तिथे फ्लॅट बेसची पॅन खरेदी केली ज्याची किंमत इथे सेम आहे आणि त्यासाठी उगाचच मी वजन माझं वाया घालवलेलं आहे. त्याच्याऐवजी मी दुसरं काहीतरी घेऊ शकले असते. जर तुमच्याकडे ऑलरेडी घरात असतील आणि तुम्ही आणताय तर ठीक आहे, आणि त्यासाठी नवीन घेतली होती आणि त्याचा फायदा झालेला नाही. तिसरं म्हणजे तवे. फ्लॅट बेसचे नवीन तवे मी तिथे घेतले होते, तेच मी इथे येऊन पाहिले तर सेम होते. आणखी एक गोष्ट, जेव्हा तुम्ही मोठे पॅन घेता तर त्याच्यामध्येच तुम्ही चपात्या सुद्धा करू शकता किंवा डोसे सुद्धा करू शकता. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेपरेट तवे टाळता येऊ शकतात. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे गाळणी. गाळण्या मी 2 घेऊन आलेली आहे, पण इथे मला तशाच कमी किमतीत गाळण्या मार्केटमध्ये दिसलेल्या आहेत. तर गाळणी सुद्धा इथे मिळते. पाचवं म्हणजे मी छान खायचे जाडदार असे चमचे, म्हणजे त्याचं असं वजन घेतलं होतं असे चमचे मी घेऊन आले होते, पण इथे तसेच खायचे चमचे मिळतात. त्यानंतर मी फोडणीचा एक तवा घेऊन आले होते छोटा. तर त्या तव्याचीही काहीही गरज नाही आहे. म्हणजे फोडणीचं ते भांडं असतं ना, तर मी इंडक्शनवर चालेल असं छोटंसं घेऊन आलेले होते. ते देखील इथे मिळतं, छोटे पॅन्स मिळतात. तर ह्या गोष्टी ह्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही टाळू शकता. म्हणजे मी तुम्हाला मी काय काय आणलंय ते दाखवलं आहे, त्याचबरोबर मी हे देखील बोलली आहे. ते दाखवताच मी सांगितलं आहे की काय काय आणलं पाहिजे, काय काय गोष्टी मस्ट आहेत त्या आणाव्याच लागतील तुम्हाला. तर याच्यावर मी आता बोललेली आहे. आणि शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की कुठल्या गोष्टी टाळता येऊ शकतात. ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही टाळू शकता. तर अशी ही आज महत्त्वपूर्ण किंवा एक उपयोगाची माहिती मी घेऊन आलेली आहे. आणि आय होप, मी आशा करते की हा व्हिडिओ सर्वांना आवडेल. त्यातल्या जे इच्छुक आहेत, जे इथे येणार आहेत आणि त्यांना आता प्रश्न पडलेत की आता मी काय पॅक करू किचनसाठी, तर त्यांच्यासाठी हा नक्कीच व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. तर आम्हाला, कारण हा प्रॉब्लेम आला होता ज्यावेळी आम्ही सर्च करायचो तेव्हा मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रीयन लोकांचे हे व्हिडिओज खूप कमी, अगदी बोटावर इतके मिळाले. तर त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि महत्त्वपूर्ण उपयोगी ठरेल. व्हिडिओमध्ये आम्ही नक्की काहीतरी नवीन छान अशी माहिती घेऊन येऊ किंवा एखादं ट्रॅव्हल डेस्टिनेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तेही मराठीमध्ये. तर पाहत राहा दांगट फॅमिली इन युरोप. तर भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.